प्रेमाचा गोडवा आज कळला. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. योगेश्वराला वंदन करून मी माझं वास्तविक सरस्वती मातेला साक्षी ठेवून शिक्षकांचे प्रेरणास्थान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचं अभिवादन करून जे वास्तविक मला जे सुचलं नाही, तर ज्यावेळी आपण सुरुवात केली होती या कोर्सची तो दिवस मला आठवतो. आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या दिवशी संध्याकाळी मला वाटलं की आपण खूप लिहितो, तर थोडं आपण काहीतरी सोशल मीडियावर बरेच जणांचा एक आक्षेप असतो की सोशल मीडिया एक खराब आहे, सोशल मीडिया थ्रू लोक हे बिघडत आहेत. तर मला असं वाटलं की आपण खारीचा वाटा उचलू या सोशल मीडियावर, काहीतरी चांगलं टाकू. आपणही त्यांच्या रांगेत जाण्यापेक्षा एक वेगळं काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करू. आणि त्या दिवशी पहिलं कोट लिहिलं आणि ठरवलं की पुढचे आपण कंटिन्यू लिहत जाऊ. या 1075 कोटचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सर्वात पहिले जे काही आभार मानलं पाहिजे ते भगवंताचं आहे. कारण भगवंताची शक्ती आपल्याला दिली, आयुष्य जगण्याचं सामर्थ्य आईवडिलांनी दिलं, ते 2 नंबर. आणि तिसरं म्हणजे आयुष्यातले आपले गुरु म्हणजे दादाजींसारखे व्यक्तिमत्व प्रभूचे पांडुरंग शास्त्री हे आमचे पिताच आहे. यांच्या प्रेरणेतून हे हा प्रवास चालू झाला. तसा बऱ्याच जणांना तो खडतर वाटतो,
पण खरोखर सांगतो या सर्वांच्या आशीर्वादाने तो मला बिलकुल कधीच खडतर वाटला नाही. इतकं सहज सुचत गेलं त्या गोष्टी की एकदा माझे मित्र म्हटले की आपण वारीला जाऊ. म्हटलं आपल्याला वारीला जाणं तर अशक्य आहे. मी विचार केला, म्हटलं पांडुरंगासाठी आपण 15 दिवस कोट लिहू, फक्त वारी शब्दाचा अर्थ सांगू आणि खूप मीडियावर आपण ते टाकू. आणि भाग्य असं की अनेक मित्रमंडळी, नातेवाईक, खूप जवळची लोक यांनी ते सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी प्रसारित केलं. पण 15 मी वारीविषयी कोट लिहिले आणि आश्चर्याची बाब, सकाळी 5:30 ला मी उठलो ना, कुठलंही पुस्तक, कुठलंही एखादी वाक्य न वाचता मला ते 15च्या 15 कोट सुचले. आणि ते इतके मनाला भावले अनेकांच्या की त्याला हजारो लाखो व्ह्यूज मिळाले. मला खूप आनंद वाटला. आणि एक या प्रवासामध्ये कुटुंब एक सर्वात मोठी गोष्ट असते. आई वडिलांनंतर आयुष्यात जर कुणी असेल तर पत्नी आपल्या आयुष्यात येते. पत्नीचा यामध्ये खूप मोठा वाटा. माझ्या मुली मला दररोज म्हणतात, पप्पा तुम्ही लिहिता ते आम्ही इंग्लिश मिडियम, मराठी तर खूप लक्ष देत नाही, तुमचे खूप जडजड शब्द असतात, पण ते पण खूप एन्जॉय करतात एक कोटचा. माझा मोठा भाऊ इथे आलेला आहे, त्यांची मिसेस म्हणजे माझी वहिनी. कुटुंबात जे काही सपोर्ट मिळतो ना त्याविषयी खरी भावना व्यक्त करणं गरजेचं आहे. आज माणूस कुटुंबापासून खूप लांब चाललेला आहे. बरेच कोर्टमध्ये नात्यांविषयी लिहिले, आपण कोर्टमध्ये प्रेम ही कन्सेप्ट सांगितलेली आहे, कोर्टमध्ये मैत्री कन्सेप्ट सांगितलेली आहे. एक वास्तव काही काही कोर्टमध्ये लिहिलं आहे, काही कोर्टमध्ये आपण चिंतन या प्रकारामध्ये लिहिलेलं आहे, काही कोर्टमध्ये आपण एक सत्य समजून सांगितलेलं आहे की हे 4 शब्दात आहे. विलासा सरांसारखी व्यक्ती ज्यावेळी मला भेटायची त्यावेळी मला सांगितलं, अरे 2-3 शब्दात तुम्ही कसं काय मांडता, तुम्हाला कसं काय जमतं. अनेक मित्रमंडळींनी मला सांगितलं की हे मॅजिक आहे तुझ्याजवळ, की तू नक्कीच वापर. आणि सर्व शेवटी जो माझा स्वाध्याय परिवार आहे त्यांनी पण मला खूप सपोर्ट या प्रवासात केला. आणि अजून एक आता माझ्या भविष्यामध्ये कन्सेप्ट डोक्यात आलेली की ज्या मुली 9वी नापास होतात, 8वी शाळा सोडतात, ते 17 नंबर फॉर्म भरतात. तो 17 नंबर फॉर्म भरायला सुद्धा त्यांना काम करून पैसे भरावे लागतात. त्यांच्यासाठी एक आपण एक कृतज्ञता वर्ग नावाची कन्सेप्ट आपण काढणार आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या शिक्षकांना त्यांना एक रविवारच्या दिवशी मार्गदर्शनासाठी इन्व्हाइट करणार आणि त्या मुलींना एक शिक्षणाच्या फ्लोमध्ये आपण आणणार. कृतज्ञता वर्ग एक माझ्या मनातली पुढची कन्सेप्ट आहे. मोटिवेशनल क्लास किंवा सोनपावलं उपक्रम किंवा कृतज्ञता वर्ग. अजून एक सांगायचं तर या प्रत्येक कोटच्या खाली कृतज्ञता नाव आहे. ज्यावेळी आम्ही दादाजींचं प्रवचन ऐकतो त्यावेळी मला डेफिनेट या 3 गोष्टी आठवतात की देव, आई वडील, गुरु आणि आपलं कुटुंब ही सर्वात मोठी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जागा आहे. आणि म्हणून हे सगळ्या कोटमधून या सर्व 4 विषयांना टच होतोय. ते कोट तुम्ही एन्जॉय कराल, वाचाल, त्यावेळी तुम्हाला खूप आनंद होईल. राजेंद्र पवार सर, त्यांचे सर्व कुटुंबीय, प्रमुख पाहुणे सापळकर सर आणि आपल्या मुलांचं कौतुक करायला उपस्थित असलेले राजेंद्र पवार सरांचे आईवडील, त्यांच्या डोळ्यामध्ये अत्यंत कौतुक आणखी समाधान हे मला दिसतंय. खरोखर राजेंद्र पवार सर परवा आले आणि म्हणले की आम्हाला सुविचारांचं प्रदर्शन मांडायचं आहे. त्यावेळेस मी 1 मिनिट विचार करायला लागलो की सुविचारांचं प्रदर्शन मांडणं म्हणजे काय. आता आपण ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन म्हणतो, जुन्या नाण्यांचं प्रदर्शन म्हणतो, जुन्या अलंकारांचं प्रदर्शन म्हणतो, परंतु विचारांचं प्रदर्शन ही एक वेगळीच संकल्पना होती आणि त्याची गरज आज फारच आहे. कारण आज इतकं विचारांची दलदल सगळीकडे माजलेली आहे. त्यावेळेला त्या दलदलीतनं फुललेले हे सुविचारांची कमळं आहेत, त्या तो ताटवा जणू या प्रदर्शनाच्या निमित्तानं राजेंद्र पवार सरांनी इथे आणलेला आहे. त्याच्याबद्दल आपण जोरदार विकल पवार ह्या संत दाम्पत्यपोटी
राजेंद्र पवारांचा जन्म झाला आहे. जेव्हा मी त्यांच्या आईवडिलांच्या परिचयाने जास्तीत जास्त जवळ गेलो, जसं मी त्यांच्या कुटुंबात जायला लागलो, त्याच्यानंतर कळलं की ॲटोमॅटिकच समजून गेलो की ह्या व्यक्तीची स्वभावरेखा कशी घडली, हे व्यक्तिमत्व कसं घडले. म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे सरस्वतीचा विनेकरी आहे हा माणूस. आणि इतके चांगले विचार, सद्विचार आहेतच, पण त्यांचं वर्तन सुद्धा इतकं सद्वर्तन आहे. मी जेवढे अनुभव घेतले सगळे तुम्हाला सांगता नाही यायचे आत्ता इथं, कारण प्रत्येकाला 1-2 मिनिटं बोलायचे समजा. पण तुम्हाला मी सांगतो, सर्वात प्रथम ह्या दाम्पत्याचा परिचय त्यांनी एक 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सप्तपदी तयार केली होती. ही सप्तपदी काय, एक 7 लेवलची लेक्चर ठेवली होती त्यांनी, की संपूर्ण 10वी किंवा 12वी इन्स्पिरेशनल लेक्चर्स. आणि मला वाटतं माझा जास्त परिचय तिथूनच सुरुवात झाली. मी पुष्कळ शाळांमध्ये त्यांची ही लेक्चर ठेवली, आजही ठेवतोय. आणि सांगायचा विषय म्हणजे त्यांनी कधी एक शब्दाने आजपर्यंत कधी त्याचा मोबदला कधीही मागितलेला नाही. कारण त्यांना हे सर्व गोष्टी फ्री ऑफ चार्ज करायच्या आहेत. त्यांना हे पुण्य कमवायचे. त्यांचा इतका त्या संदर्भात एवढा मोठेपणा आहे की त्यांना त्याच्यातून फक्त त्यांची भूक भागली नाही, की एवढं पुण्य करून थांबायचं नाही आहे. मग त्याच्यानंतर एक 3 वर्षापूर्वी या सद्विचारांच्या कृतीचा जन्म झाला आणि त्यांनी एक सुरुवात केली सद्विचार हे करायला. त्यांच्या ग्रुपवर ते व्यक्त व्हायला लागले. तर त्याच्यातून त्यांना लोकांचा फीडबॅक मिळाला. अशा याच्यात इतका चांगला फीडबॅक मिळाल्यानंतर ॲटोमॅटिकच त्यांचे विचार अजून गहन होत गेले, अजून डीप थॉट्स करून त्यांचे एक ह्याच्यातून हे बाहेर पडतात. अर्थात जसं मी त्यांच्या आईवडिलांचा वाटा म्हणलो, तसंच त्यांच्या सुविद्य पत्नी त्यासुद्धा शिक्षिका आहेत होता. नमस्कार. आयत्या वेळी वाटलेली जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली, कारण सरांसारख्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याची संधी मला लाभते हे मी माझं भाग्यच समजते. मंडळी, जेव्हा खरोखरच एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपल्यासमोर असते ना, तेव्हा आजूबाजूचं सगळं वातावरण हे भारीच झालेलं असतं. आपण फक्त त्या क्षणाचे साक्षीदार असतो. असे व्यक्तिमत्व जेव्हा विधाता घडवतो तेव्हा विचार करा, त्याला तरी काही प्रश्न पडले असतील का? नाट्यकर्मी, पत्रकार, नाट्य संगीताच्या मैफिली, ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा, एकनाथी भागवत, भगवद्गीता, मुखोद्गत. खरंच एक आश्चर्य आहे. शिवाय नारदीय कीर्तनकार, ज्योतिषशास्त्र, हे काही सोपं नाही हो. आणि एवढं सगळं असून सुद्धा पाय जमिनीवर असं अजातशत्रू व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. हे आपलं खरोखरच भाग्य आहे. नुकताच त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. प्रदर्शनं अनेक ठिकाणी होतात, अनेक विषयावरची प्रदर्शनं होतात. पण मनुष्य जीवन यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्या सद्विचाराने गेलं पाहिजे, अशा विचारांचं एकत्रीकरण करून त्यांचं प्रदर्शन, ही मुळात कल्पना ज्यांना सुचली त्याचं मनापासून अभिनंदन. आणि मला आनंद इतका झाला की हे प्रदर्शनाचं उद्घाटन होताना एक सुंदर अशी वाद्यावर ध्वनिमुद्रिका लागलेली होती. महात्मा गांधींचं अत्यंत आवडतं असं हे भजन, वैष्णव जनतो तेणे कहे जे पीड पराई जाणे रे, परदुःख उपकार करेतोय मन अभिमान न आणे रे. अतिशय अर्थपूर्ण असं हे भजन ते वाद्यावरती लागलेलं होतं. ते ऐकून माझं मन एकदम प्रसन्न झालं, प्रफुल्लित झालं. आणि मला कल्पना सुचली की हे प्रदर्शन भरवण्याच्या पाठीमागची कल्पना केवढी उदात्त आहे. हे प्रदर्शन भरवण्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही तर परमार्थ आहे. बहुतेक प्रदर्शनं भरवतात ते जे सामानाचा खप कसा होईल, त्यातनं 1,00,000-2 लाख कसे मिळतील, याच्याकडे समाजाची दृष्टी असते. हे प्रदर्शन भरत असताना समाजाला लाख मोलाचे विचार कसे मिळतील, हाच राजेंद्र पवारांचा मूळ उद्देश त्यांचं मनापासून आहे. डॉक्टर परांजपेंनी सांगितल्याप्रमाणे या विचारांची आजच्या काळात फार अत्यंत गरज आहे. मी माझ्या डोळ्यापुढे सांगता 80 वर्षाचा समाज आहे. माझं वय आता त्याच्यापेक्षा जास्त आहे,
पण 80 वर्षाचा समाज माझ्या पाहण्यात आहे. स्थित्यंतर होत असतात समाजामध्ये सातत्याने. समाज घडत असतो, सरकार बदलत असतात, वातावरण बदलत असतं, आर्थिक परिस्थिती बदलत असते, राजकीय परिस्थिती बदलत असते. पण काहीही झालं तरी मूल्य कायम असतात. स्वकर्माचे चोखोळी मग पूजा करोनी भले, ज्ञानोबा सांगतात. आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे ते चोख पद्धतीने करायचं, मन लावून करायचं, याच्यामध्ये आयुष्याचं कल्याण असतं. आणि हे जे सद्विचार आहे ते सद्विचार माणसांनी सतत स्वतःजवळ बाळगले पाहिजे. आणि केवळ बाळगून चालत नाही, त्याचं आचरण करावं लागतं. वामनराव पै सांगतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे वामनरावनी कशातनं सांगितलं आहे? भगवद्गीतेतनं सांगितलं आहे. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे, स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिं लभते नरः. मूळ हेतू काय आहे की आयुष्याचं कल्याण व्हावं. आयुष्याचं कल्याण व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? स्वे स्वे कर्मण्यभिरता. आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे ते मन लावून न्यायपूर्ण पद्धतीने, अत्यंत विचारपूर्वक आणि चोख पद्धतीनं करणं, याच्यामध्ये आयुष्याचं कल्याण असतं. हे 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने सांगून ठेवलेलं आहे. ते विचार आजही कायम आहेत, पण मनुष्याला त्याचा विसर पडतो. त्याचं कारण असतं की परिस्थिती ही माणसाच्या विचारामध्ये सातत्याने बदल करत असते. सुखम वा यदि वा दुःखम. माणसाचं आयुष्य हे काही सातत्याने सुखाने भरलेलं किंवा सातत्याने दुःखाने भरलेलं असं कधी असत नाही. जीवन सुखदुःखांची जाळी, त्यात लटकले मानव कोळी, एकाने दुसऱ्यास गिळावे, हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा. हे असं मानवी जीवन आहे. सातत्याने सुख असतं, सातत्याने दुःखही असतात. पण ज्यावेळेला दुःख वाट्याला येतं त्यावेळेला माणसांनी निराश व्हायचं नसतं. किंबहुना त्याच्याही पुढचा विचार गीतेने सांगितलेला, सुख आणि दुःख दोनही प्रसंगामध्ये आपली चित्तवृत्ती स्थिर असली पाहिजे. सुखाचा काळ असला तरी सुद्धा आपण स्थिर पाहिजे, दुःख आली तरी स्थिर असली पाहिजे. अशी माणसाची मनोवृत्ती असली पाहिजे तर आयुष्य सुखाचं होतं. जे काय असेल ते 70, 80, 90, 100 व्हॉट एव्हर इट मे बी, ते त्याच्या हातात आहे, किती आहे ते आपल्या हातात नाही आहे. पण जे आहे ते आयुष्य जर सुखाचं व्हायचं असेल तर सातत्याने चांगल्या विचारांचं आचरण केलं पाहिजे. आपण त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण फार छान हा कार्यक्रम आज आयोजित केला. तुमच्या या उपक्रमाला यश लाभो, तुमचं हे प्रदर्शन अधिक विस्तृत हो, याचा उपयोग आमच्या सर्व तळेगावकरांना नाही मावळवासियांना हो, अशा तऱ्हेची प्रार्थना मी भगवतीच्या चरणी करतो. या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं आणि सन्मान केलात, माझा विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. काकांनी हा जो कॉन्सेप्ट आहे मोटिवेशन जे द्यायचं होतं कोट्समधून, ते पहिले काकांचे 4-5 कोट्स आम्ही एकत्र बसून मी त्यांच्या पहिल्या कोटपासून बघितले. त्याच्यामुळं त्यांची मला आत्तापर्यंतची जर्नी जेवढी माहिती आहे त्या जर्नीमधून मला काकांचा एक गुण खूप आवडला की दुसऱ्यांना सतत देणं आहे. त्यांना कोणाकडून काही नको आहे, ते निस्वार्थपणे सगळ्यांना देत आहेत. आणि ते एक गुरु म्हणून, ते एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी त्यांना नाही मानत, मी ते काका आहे हक्काने मी त्यांना काही ना हो, पण दररोज त्यांच्याशी 15 मिनटं बोलणं हे मॅन्डेटरी आहे. आणि त्याच्यानी आठवडाभर किंवा 1 महिनाभर जे मोटिवेशन भेटतं ते काहीतरी वेगळंच असतं. मी जान्हवी शरयू ते आम्हाला सतत मोटिवेट ठेवतात आणि त्याच्यासाठी आज मी त्यांना थँक्यू म्हणायला आलो होतो. तर थँक्यू. सूर्य सत्याचा